नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बिरदवाडीमधील अंध दत्ता काळडोके यांनी मिळवलाय बासरी वाद्यामध्ये विशारद पदवी, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव। रोडेवाडी फाटा चौक बनलाय मृत्यूचा सापळा, महामार्गावरती गतिरोधक बांधण्याची नागरिकांची मागणी। अहमदनगरमधील डॉक्टर हारके यांनी आई वडिलांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलाय सुखद धक्का, वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। आणि बोरवाडीमध्ये कष्टाची मोठ्या मेहनतीची कामे करणाऱ्या महिला ठरल्यात सर्वत्र कौतुकाचा विषय। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। असं म्हणतात, जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये यश संपादन करू शकतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिरदवाडी या छोट्याशा गावातील दत्ता काळडोके। घरची बेताची परिस्थिती आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असून देखील या युवकानं बासरीसारख्या अवघड वाद्यामध्ये विशारद ही पदवी मिळवली आहे। त्याच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे। हात पाय आणि सर्वच अवयव व्यवस्थित असतानाही एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून कारणे सांगणारे अनेक जण असतात, किंबहुना यश मिळत नाही म्हणून अर्ध्यावरती प्रयत्न सोडून देणारेही अनेक जण आहेत। पण घरची परिस्थिती बेताची असून देखील दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही बासरीसारख्या अवघड वाद्यामध्ये विशारद ही पदवी मिळवणं हे मात्र कठीण काम आहे। पण बिरदवाडीसारख्या छोट्याशा गावातील दत्ता काळडोके या युवकानं ही किमया करून दाखवली आहे। दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही कोणाचीही सहानुभूती न मिळवता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या युवकाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कारण बासरी बरोबरच माउथ ऑर्गन, पाईप ऑर्गन यासारखी वाद्येही तो उत्कृष्टरित्या वाजवतोय। त्याच्या यशामध्ये त्याच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे। पंडित केशव गिंडे यांच्याकडे बासरीचं शिक्षण घेता घेता त्यानं स्वतःचेही अनेक शिष्य तयार केलेत। दत्ता काळडोके नाममात्र फी घेऊन शिकवत आहेत। त्यांच्या एका विद्यार्थ्यानं DD1 वाहिनीवरती बासरी वादनही केलंय। या छंदाविषयी अधिक माहिती देताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्यात। नमस्कार, मी बासरीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि एवढ्या परिश्रमाने मी ही विद्या अवगत केली। तर माझी अशी इच्छा आहे की फीसाठी नाही तर मी जे ज्ञान अवगत केलं, जी विद्या अवगत केली ती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांना शास्त्रीय संगीतातले बारकावे कळावेत। आणि अंध व्यक्ती पण शिकू शकतो, पण शिकू नाही शकत ही जी चुकीचा समज आहे तो दूर व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विद्यादान माझ्याकडनं व्हावं। पारंपरिक बासरी तिचा प्रचार प्रसार व्हावा हीच माझी सदिच्छा आहे। धन्यवाद। दत्ता लहान असताना त्याचे वडील वारले, तेव्हा त्याला मी शिक्षण दिले, मोलमजुरी करून त्याला शिक्षण दिले। सतत काम करायची आणि त्याच्या शिक्षणाला पैसे पुरवायचे। मग तो खूप शिकला, 15वी शिकवली त्याला मी कष्ट करून। हनुमंत देवकर, सासू बापूसाहेब सोनवणे, सी 24 तास, चाकण। महाराष्ट्र दिनानिमित्त राहुरी नगर परिषदेच्या श्री स्वामी विवेकानंद वाचनालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नगर परिषदेच्या शाळांमध्ये परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांनी आपल्या मुलांना नगर परिषदेच्या शाळेमध्ये घालावं, पालिकेच्या शाळा आणि शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष
प्राजक्त तनपुरे यांनी केलाय। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं नगर परिषदेच्या श्री स्वामी विवेकानंद वाचनालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये प्राजक्त तनपुरे बोलत होते। नगर परिषदेच्या शाळांमध्ये परिपूर्ण भौतिक सुविधा निर्माण करणं, गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणं, आठवड्यातील एक दिवस गुरुवारी वाचन दिन ठेवणं या शाळा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विषयांच्या संदर्भात आयोजित बैठकीस नगर परिषदेचे नगरसेवक बाळासाहेब उंडे, अनिल कासार, माजी नगरसेवक दशरथ पोपळगट, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पठारे आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्र लोखंडे, धोंडीबा म्हस्के, सतीश धोत्रे, दत्ता देशमुख, मोरे, जाधव, औचिते रावसाहेब यांनी विशेष परिश्रम घेतलेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साठे सर यांनी केले, तर आभार अंबुसकर यांनी मानलेत। आज या ठिकाणी राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सर्व शिक्षक लोकांनी, मुख्याध्यापकांनी या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता। 4 महिन्यात आम्ही जे काही निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी घेतले, माझं म्हणजे काय, आम्ही काही सत्कार करण्यायोग्य निर्णय घेतले नाही, परंतु शिक्षकांची भावना झाली की या निमित्ताने त्या सत्काराला उत्तर देताना त्यांना मी असं सांगितलं खरं की या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या मुलांना वेगळ्या शाळेत ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्याही चांगल्या दर्जाचं शिक्षण आपल्या नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य मुलांना मिळावं, यासाठी आम्ही सर्व नगरसेवक, आम्ही सर्व नगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहोत आणि त्याचाच भाग म्हणून मुलांना नगरपालिकेच्या शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावं म्हणून SC आणि STच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश दिला होता, परंतु त्या व्यतिरिक्त उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यंदाच्या आर्थिक शैक्षणिक वर्षापासून नगरपालिकेतर्फे आपण गणवेश देण्याची सोय केलेली आहे। त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावरती नगरपालिकेच्या 2 शाळांमध्ये आपण प्रोजेक्टरची आपण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून दृकश्राव्य माध्यमातून मुलांच्या बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी चांगल्या पक्क्या व्हाव्या। फळ्यावरती एखाद्या गोष्टीची आकृती काढून शिकवण्यापेक्षा जर दृकश्राव्य माध्यमातून मुलाला एखादा कन्सेप्ट जर सांगितला तर तो चांगल्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये घुसतो आणि पुढं त्याला एखादा कन्सेप्ट क्लिअर झाला की पुढं त्याचा उपयोग होतो। या कारणाने टप्प्याटप्प्याने सर्व शाळांमध्ये प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे। माझी शहरातल्या नागरिकांना आव्हान आहे की आपल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना टाकावंच, इथून पुढं आपण चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायचं आपलं प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। त्याचबरोबर माझ्या पदग्रहण सोहळ्यामध्ये आपण आवाहन केलं होतं की हार नको पुस्तकं द्या, त्या माध्यमातून जवळपास 2000 पुस्तकं आपल्याला मिळाली, ती आपण शाळांमध्ये वाटप केलेली आहे आणि जूनमध्ये जेव्हा शाळा उघडतील त्यावेळेस प्रत्येक शाळेमध्ये आपण पालकांची मीटिंग घेऊन त्यांना माहिती त्याबद्दल देणार आहोत। पालकांच्या काही सूचना असतील तर त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीनं जून महिन्यात आम्ही त्या शाळेमध्ये बैठका पालकांच्या घेणार आहोत आणि दर गुरुवारी मुलांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आता जी काही पुस्तकं आहेत ती दर गुरुवारी 1 तास हा वाचनासाठी द्यायचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल आणि ही आवड निर्माण झाल्यास पुढं चांगलं अजून वाचनाची आवड ह्या वयात, लहान वयात जर निर्माण झाली तर पुढं चालून त्या मुलाला खूप त्याचा फायदा होणार आहे। आणि नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आपण गुरुवारचा 1 तास हा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनाचा तास त्या ठिकाणी घेतलेला आहे। आपण 2000 पुस्तकं आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत, परंतु माझंही नागरिकांना आव्हान आहे की अजून जर आपण पुस्तकरूपी मदत जर आपल्या शाळांना केली तर निश्चितपणे त्याचा खूप फायदा या शाळेतल्या विद्यार्थ्यांना होणार आहे। आज शिक्षकांच्याही काही समस्या असतील तर त्यांच्याही समस्या शिक्षणाधिकाऱ्यांची, प्रशासनाधिकाऱ्यांना मी आमची चर्चा झाली की शिक्षण देण्याचं काम आज ह्या एक खूप पुण्याचं काम करत असं एक नवीन पिढी शहरातली घडवायचं काम या शिक्षकांकडून होतं आहे। त्यांच्याही काही समस्या असतील तर त्याही पटकन त्याचं निराकरण होणं की ज्यांना शिक्षणाच्या मेन कामावर त्यांना जास्तीत जास्त फोकस करता येईल, हाही विषय आज आपण घेतलेला आहे। पुन्हा एकदा माझं नागरिकांनाही आव्हान आहे की आपल्या शाळांमध्ये इथून पुढे दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे, आपलंही सहकार्य या माध्यमातून असावं। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। शिर्डीतील साई कमया लॉन्सवरती साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 29 जोडप्यांचे विवाह संपन्न झालेत आणि त्यांना संसार उपयोगी वस्तू संस्थेकडून देण्यात आल्यात। शिर्डीतील साई किमया लॉन्सवरती साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावरती हरिभक्त पारायण देवानंद महाराज, हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक, हरिभक्त पारायण काशिकानंद महाराज, हरिभक्त पारायण चंद्रभान महाराज चौधरी, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, विश्वस्त सचिन तांबे, नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, श्रीरामपूर पंचायत समिती सभापती दीपकराव पठारे, राहता पंचायत समितीचे सभापती हिराताई कातोरे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, उपाध्यक्ष प्रताप जगताप, रावसाहेब साळवे, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते आदींसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक वसंतवाणी, सुभाष खैरनार, राजेंद्र कोहकडे आणि स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला आहे। या सोहळ्यामध्ये 25 जोडप्यांचा हिंदू पद्धतीनं तर 4 जोडप्यांचा बौद्ध पद्धतीनं विवाह संपन्न झाला आहे। या सोहळ्यामध्ये एकूण 29 जोडप्यांचे विवाह संपन्न झालेत। त्यांना संस्थेकडनं संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्यात। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकीरा लोंढा यांनी केलं आहे। या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी केली आहे। या सोहळ्यासाठी गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, सचिन कोते, किशोर बोरावके, डॉक्टर MY देशमुख, डॉक्टर गुंजाळ, सचिन चौघुले, ज्ञानेश्वर गोंदकर, प्रमोद गोंदकर, माजी विश्वस्त शांताराम मिराणे, श्रीरामपूरचे नगरसेवक अंजुम शेख, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, उत्तम कोते, पोपटराव शिंदे, नगरसेवक बाबूलाल शेख, पंकज लोढा, धनंजय साळी, शिवसेनेचे विजय काळे, शरद निमसे आदींसह शिर्डी ग्रामस्थ आणि वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते। 2002 पासून आतापर्यंत या 16 वर्षामध्ये 1545 वधूवरांचे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडले। खरं म्हणजे ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोकांनी वधूवरांनी भाग घेतला। महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा, म्हणजे हैदराबाद असेल, नेपाळ असेल, गुजरातमध्ये असेल आणि इतर राजस्थानमधून इतर अनेक राज्यातून सुद्धा या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांनी भाग घेतला। आणि हा भाग घेत असताना मला मनस्वी आनंद का साई बाबा त्या पुण्यनगरीमध्ये सबका मालिक एक आणि साजा सबुरीचा संदेश या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटी ग्रामस्थांच्या माध्यमातून पोहोच करण्याचं काम करतो। त्याचा सर्वोच्च आनंद मला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्यात शेतकऱ्यांची, सर्वसामान्य माणसाची लग्न करण्याची ऐपत नाही, पण ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करत असताना आम्ही सर्वसामान्य माणसाला किंवा वधूवरांना हे सांगू इच्छितो का कुठल्याही प्रकारचा आपल्याला कमीपणा वाटणार नाही अशा प्रकारचं या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करतो। आलेल्या वऱ्हाडी मंडळींना पंचपक्वान्नाचं जेवण देण्याचं काम आम्ही या वधूवरांना त्यांच्या वऱ्हाडी मंडळींना देतो। त्याचप्रमाणे मुलीला चांगल्या प्रकारचं एक मंगळसूत्र, चांगल्या प्रकारची साडी, एक चांगल्या प्रकारचा वधूचा ड्रेस, चांगल्या प्रकारची मिरवणूक आणि चांगल्या प्रकारची बैठक व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था करण्याचं काम या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटी ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का मला आज आनंद आहे, आज 1545 वधूवर या शिर्डीच्या बाबांच्या नगरीमध्ये विवाहबद्ध झाले, याचा आम्हाला खूप आनंद आहे। आणि इथून गेल्यानंतर वधूवर सातत्याने आम्हाला खुशालीचे पत्र पाठवतात, विचारतात लग्न खूप चांगलं झालं, त्याचाच आम्हाला सगळा आनंद आहे। आणि म्हणून या बाबांच्या नगरीमध्ये भविष्यकाळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लग्न करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीन। पण या माध्यमातून मी वधूवरांना किंवा इथल्या आलेल्या वऱ्हाडी मंडळींना आम्ही समाज प्रबोधनाचं काम करतो। हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही, त्याचप्रमाणे स्त्री भ्रूण हत्या करणार नाही आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारचा समाज प्रबोधनाचं काम आणि संदेश देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो। ते मी श्रीरामपूर येथून आलो आहे। साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम झालेला आहे,
त्याच्यामध्ये विवाहबद्ध होऊन आम्हाला खूपच आनंद मिळतो आहे आणि यासोबतच आम्हाला लाखो लोकांचे आशीर्वाद आणि त्यांच्याकडून ज्या अक्षता मिळाल्या आहेत त्या शुभाशीर्वादासाठी मी पूर्ण या ज्या टीमला शुभेच्छा देतो. जसे भविष्यात हे पुढे आणखी असे प्रकारचे कार्यक्रम घेत राहूत आणि या कार्यक्रमामुळे खूपशा गरीब लोकांना जे आपल्या घरचे परिस्थितीमुळे आपले मुलांचे लग्न लावू शकत नाही त्यांना खूप मोठा आधार आहे. मी श्रीरामपूरवरून आली आहे. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी जो सामुदायिक विवाह सोहळा पार पाडला आहे त्यामध्ये मी विवाहबद्ध होऊन खूप आनंदी आहे. तर काय वाटतं तुम्हाला? या सामाजिक विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आपल्याला कल्पना असेल की बाबांच्या या पावनभूमीमध्ये सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा गेल्या 15 वर्षापासून आदरणीय कैलास बापू पोते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शन करतात. विशेष करून आपल्याला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की 15 वर्षामध्ये 1500च्या वरती लग्न या ठिकाणी झालेल्या आहेत. येणाऱ्या समाधी शताब्दीच्या काळामध्ये बाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होतात 2018ला आणि म्हणून पुढच्या वर्षी देखील 101 जोडप्यांचं या ठिकाणी या वधूवरांचं लग्न लावण्याचा मानस आदरणीय कैलास बापू पोतेंनी केलेला आहे. मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की समाधी शताब्दीच्या माध्यमातून समाधी शताब्दीच्या निमित्ताने आपण वधूवरांचं लग्न आपल्या मुलीचं लग्न या सोहळ्यामध्ये करावं अशी विनंती करतो. आणि विशेष करून या सोहळ्याचं जे वैशिष्ट्य आहे ते अतिशय धूमधडाक्यात या ठिकाणी कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही मुलाला नवरदेवाला असं वाटलं नाही पाहिजे की कुठलीही कमतरता आपल्याला लग्नामध्ये राहू नये आणि म्हणून विशेष करून या ठिकाणी सुंदर असं ढोल-ताशा पथक, DJ, त्यानंतर त्यांची मिरवणूक, घोडे उंट यावरनं त्यांची मिरवणूक हे सर्व जे साहित्य आहे आणि विशेष करून जेवढेच लग्न मंडपामध्ये वऱ्हाडी मंडळी येतात त्या सर्वांसाठी सकाळी 11 ते दुपारी 6 वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था केलेली असते. या वधूवरांना साईबाबांचे आशीर्वाद या ठिकाणी शिर्डीच्या पावनभूमीमध्ये मिळतात आणि म्हणून विशेष करून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आदरणीय कैलास बापू पोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा सोहळा साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचा हा सोहळा आपल्या सर्वांचा आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा. शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साई सिद्धी ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. आलेल्या वधूवरांचे भविष्य सुखाचे समाधानाचे बळबळीत जावं अशी साईबाबांची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. ओम साई. सर, पंढरीनाथ पगार, C24 तास, शिर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. रोडेवाडी फाटा चौक सध्या मृत्यूचा चौक बनलाय. गतिमान रस्ते हे कोणत्याही प्रगत अर्थव्यवस्थेचा कणा समजले जातात, पण हे गतिमान रस्ते जर कोणाच्या अपंगत्वाचे अथवा मृत्यूचे कारण बनत असतील तर पाहूयात याबाबतचा हा रिपोर्ट. शिरूर आंबेगाव पारनेर तालुक्यांना जोडणारा मंचर शिरूर रस्ता एका चौक रस्त्यामुळे चर्चेमध्ये आलाय. आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा चौक हा अपघातांचा चौक म्हणून आपली ओळख बनवून बसलाय. जानेवारी 2017 पासून या चौकामध्ये तब्बल 17 पेक्षा जास्त अपघात झालेत. या लहान मोठ्या अपघातामध्ये काही लोकांनी आपले प्राण देखील गमावलेत, तर काहींना कायमचं अपंगत्व आलंय. रस्त्याचा दर्जा चांगला असल्यामुळे या मार्गावरनं वाहने सुसाट वेगाने धावतायत. लोणी, लाखणगाव, भीमाशंकर कारखाना, सविंदने या गावांकडे जाण्यासाठी याच चौकामधनं जावं लागतं. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरती त्वरित गतिविरोधक बांधण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. विकास ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया असली तरी ती होत असताना माणसाचा जीवही तितकाच महत्त्वाचा आहे, हे विसरून कसं चालेल. शिरूर मंचर रोड, रोडेवाडी, पोंदेवाडी या ठिकाणी चौकामध्ये बेल्ला जेजुरी रोड आहे आणि शिरूर मंचर रोड आहे. या ठिकाणी गतिरोधकाची खूप गरज आहे आणि चारही बाजूने गतिरोधक व्हावा ही ग्रामस्थांची मागणी आहे. कारण या ठिकाणी आतापर्यंत 2017 पासून जवळजवळ 10-5 ॲक्सिडेंट झालेले आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना आपला प्राण गमावा लागलेला आहे. अनेक लोकांचे हातपाय मोडले गेलेले आहे. अनेक लोक बधीर झालेली आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी गतिरोधक व्हावा ही समाजाची गरज आहे आणि लोकांची कळकळीची विनंती आहे. आणि याची नोंद
याची सार्वजनिक बांधकाम खात्याने घ्यावी. नाही जर घेतली तर या ठिकाणी पोंदेवाडी ग्रामस्थ, रोडेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलन करतील. याची नोंद बांधकाम खात्याने घ्यावी, ही सार्वजनिक बांधकाम खात्याने घ्यावी, ही त्यांना ग्रामस्थांची कळकळीची विनंती. शिरूर रोड आणि म्हणजे हायवे मंजूर झालेला आहे आणि इकडं शिक्रापूर ते आपलं बेल्ला जेजुरी हा पण हायवे मंजूर झालेला आहे. यांच्या दोन्ही हायवेच्या सेंटरमध्ये एक रोडेवाडी फाटा म्हणून आहे, तो चौक आहे, मेन चौक आहे आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ते वाहनवाले म्हणजे कोण पण टू व्हीलर वाजले असो या फोर व्हीलरवाला असो त्याच्या स्पीडला म्हणजे काय हे नसतं. त्यामुळं तिथे आम्हाला गतिरोधक बसावा, आतापर्यंत स्पीड ब्रेकर बसावा. तर आतापर्यंत 20 ते 25 जणांचा जीव गमावा लागलाय आणि त्यामुळं रोडेवाडी पोंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांची विनंती आहे का बांधकाम झालेलं का आपण तिथं गतिरोधक आम्हाला बसावा, नाहीतर नाही बसवले तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा आजही देत आहे आणि उद्या पण देणार आहे, चालूच राहणार. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे चौरंगीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती सालावतप्रमाणे याही वर्षी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. चौरंगीनाथ महाराज हे देवस्थान सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. हिंदू मुस्लिम सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे चौरंगीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती सालावतप्रमाणे याही वर्षी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यावेळी सर्व धर्मातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. चौरंगीनाथ महाराज हे देवस्थान सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. नवसाला पावणारे मंदिर म्हणून याची ख्याती आहे. नवस फेडण्यासाठी भाविक लांब लांबवरून या ठिकाणी येत असतात. सर्व धर्मातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येऊन सर्व धर्म समभावाचा संदेश या यात्रेमधून देताना दिसतात. चौरंगीनाथ यात्रा कमिटीनं या यात्रेचं भव्य असं नियोजन केलं होतं. यात्रेनिमित्त शुक्रवारी 28 एप्रिल रोजी सकाळी गावामधनं कावड मिरवणूक काढण्यात आली आहे. त्यानंतर विधिवत पूजा करून सायंकाळी गावामधनं संदल मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये काढण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण, नवनाथ महाराज नगरसुलकर यांचे जाहीर हरिकीर्तन आणि 1 तारखेला सायंकाळी दत्ता महाडिक नारायणगावकर यांच्या लोकप्रिय तमाशाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना तालुका प्रतिनिधी शिवाजी ठाकरे, दत्तूनाना कोल्हे आदींसह सरपंच, उपसरपंच, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार सदाशिव लोखंडे यांनी मंदिराच्या सभामंडपासाठी लवकरच 5 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे यावेळी सांगितले. संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपिन कोल्हे यांनी शंकरराव कोल्हे यांच्या 88व्या वाढदिवसानिमित्त 88 किलोचा महाप्रसाद कार्यक्रमासाठी तयार केला होता. यावेळी मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई, खेळण्यांची दुकाने आणि पाळण्यांनी गाव सजलं होतं. संदल मिरवणुकीमध्ये दारुगोळा हे यात्रेचं विशेष आकर्षण ठरलंय. चौरंगीनाथाची यात्रा ही शेकडो वर्षापासून करंजी गावामध्ये आणि आसपासच्या परिसरातल्या सगळ्या गावामध्ये समधर्मभाव यांनी इथं दरवर्षी साजरी केली जाते. आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं की इथं हिंदू मुसलमान सर्व धर्मीय लोक अगदी उत्साहाने भाग घेतात आणि या गावाला त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे चौरंगीनाथाचा. आणि या गावाच्या लोकांना सगळ्यांना चौरंगीनाथाच्या आशीर्वादाने त्यांचं कल्याण झालेलं आहे आणि कल्याण हो ही मी चौरंगीनाथाच्या जवळ प्रार्थना करतो. आणि या भागामध्ये संपूर्ण समाज हिंदू मुस्लिम आदिवासी हरिजन संपूर्ण या यात्रेमध्ये संपूर्ण सहभाग घेतात आणि मोठ्या उत्साहाने या करंजी भागामध्ये करंजी गावामध्ये चौरंगीनाथ यात्रा कंपनीने जवळजवळ गेल्या 10 वर्षापासून मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे. आज जी चौरंगीनाथ यात्रा करतो सर्व समभाव आहेत, पण याचा एक पुरावा असा आहे की साधूच्या शेजारी साधू असतात.
जसं आपण बसतो, जसे आपले मित्र असतील तसा आपला ग्रुप असतो, तसं इथं कुंभार गुरुजींचं बसणं होतं. म्हणजे गुरुजी तिथं बसायचे याचा अर्थ हे जागृत देवस्थान आहे. साईबाबांचं सुद्धा आपण बघतो, साईबाबांबरोबर जे कोते बाबा वगैरे होते किंवा इतर खंडोराय होते, तर त्याचा परिणाम होतो. तर आपल्या गावाचं वातावरण चांगलं राहावं, आपल्या गावातली तरुण मंडळी यशस्वी व्हावी, त्यांना भावी जीवन त्यांचं चांगलं व्हावं. मित्रांनो, ह्या गावामध्ये सुद्धा आपला हायस्कूल आहे, साहेबांनी इथं काढलेली इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. याच्यातून गावची प्रगती होऊन लोक भरभराटीला जावं हीच आज चौरंगी नाथांजवळ आपण मागणी करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण सगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ याची मी गावकऱ्यांना ग्वाही देतो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. मिरजमध्ये आरती कांबळे या महिलेनं स्वतःला पेटवून घेतले आणि उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झालाय. या प्रसंगी संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये जावयाला मारहाण केली आहे. दरम्यान आरतीचा अंत्यसंस्कार तिच्या सासरी बिसूर या ठिकाणी करण्यात आलाय. मात्र त्या ठिकाणी संतप्त नातेवाईकांनी जावयाच्या घरावरती दगडफेक केली आहे. मिरजमध्ये रात्री आरती कांबळे या महिलेनं स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. आरती कांबळे आणि अविनाश कांबळे यांचे 3 वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र अविनाश हा सारखा तिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाला ते दोघेही गेले होते. त्यावेळी आरती हिच्याकडे मुले बघत होती असा आरोप अविनाश यानं केला आणि तिला भर लग्नामध्ये मारले आणि घरी जाऊन तिला जाळून मारेल अशी धमकी दिली असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. राहणार कोल्हापूर. माझी मुलगी या बिसूरवाल्याला दिली, त्या अविनाश कांबळ्याला. त्यानं माझ्या मुलीचा, आम्ही सगळेजण पुण्याला लग्नाला गेलतो, साखरपुड्याला, हळदीला गेल्यानंतर हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला. आम्ही काल दुपारी 1 वाजता बेडगाला यायच होते. त्यातनं लसगरीनं बेडगतनं आलो. इथं अक्षता टाकली बेडगतनं जेवण खाणं केलं सगळेजण आम्ही. मग ती वराडांचं मी सगळं, माझा साडू असल्यामुळं मी सगळं त्यांच्या गाडीवर मटेरियल भरून सगळं दिलं आणि तिथनं पुढं ह्यो मागं राहिल्यानंतर ह्यानं काय केलं, आम्ही आलो एसटीनं कोल्हापूरला आणि त्या लसगरीतनंच ह्यो परत तिथं उतरला. कॅन्सर हॉस्पिटलपासून त्यानं काय केले, रिक्षा केली आणि घरात गेला आणि पूर्वीचा जाळपोळ गेली, जाळून मारल्या. का बद्दल, कशाबद्दल? संशयाबद्दल, नुसता संशय. पोरं डान्स करत होती ती लग्नात डान्स करत असताना ती पोरग तुझ्याकडे का बघत होतं, ह्या संशयावर तुमची काय मागणी? आता आम्ही कंप्लेंट करणार आहे. आम्ही पोलीस खात्याला सांगितले. त्यांनी आता आमची कोण गरिबाची न्याय घेत नाही. ती आता आमच्यासारखेच गरिबाची न्याय घेत नाही. ती पोरगीनं मरताना काय सांगितले वाटतं, त्यानं का ततच लिहून आणलं होतं कोणाला ठावं जबरदस्तीनं, आणि आम्हाला पोरासने धमक्या देत होता, काय घरात तुझ्या आईबाला सांगितलंस तर मी तुझ्या भावासनी खलास मारणार म्हणून. दरम्यान आरतीचा सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. यावेळी संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावयाला मारहाण केली आहे. या प्रसंगी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि वातावरण शांत केलंय. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी डेड बॉडी मुलीच्या सासरी बिसूर या ठिकाणी अंत्यदहन करण्यासाठी आणली आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मात्र संतप्त नातेवाईकांनी नवऱ्याला अटक करावी अशी मागणी करत जावयाच्या घरावरती दगडफेक केली आहे. यावेळी बिसूर गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचा पुढील तपास सांगलीचे पोलीस करतायत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अहमदनगरच्या एका डॉक्टरनं आपल्या आई-वडिलांना त्यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त असा एक सुखद धक्का दिलाय की त्याची नोंद थेट वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यामुळे सध्या नगर शहरामध्ये सर्वत्रच या वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरू आहे. अहमदनगर शहरातील डॉक्टर दीपक हरके याने आपल्या आई-वडिलांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने नगरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
त्यामध्ये दीपक आणि त्याच्या परिवारानं आई वडिलांना 1111 गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन एक नवीन रेकॉर्ड केलाय। आजच्या युगामध्ये लग्न झाल्यानंतर आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याच्या घटना राजरोजपणे आपल्याला पाहायला मिळतात। ज्या आई वडिलांनी आपल्याला कष्ट करून मोठं केलं त्यांनाच कंटाळून वृद्ध वयामध्ये वाऱ्यावर सोडून दिलं जातं। चित्रपटाच्या माध्यमामधून देखील या घटना आपल्या समोर आल्या आहेत। मात्र डॉक्टर दीपक यांच्या या उपक्रमानं एक नवीन आदर्श जगासमोर ठेवण्यात आलाय। माझ्या आईवडिलांचा लग्नाचा 50वा वाढदिवस असल्याने तो वाढदिवसही एक विश्वविक्रम करून त्यांना एक सुखद धक्का देण्याकरता आज आम्ही त्यांना सरप्राईज दिलेला आहे आणि 1111 गुलाबांपासून बनवलेला गुच्छ त्यांना भेट देण्यात आलेला आहे। या गुच्छाची नोंद लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनलमध्ये झालेली आहे आणि हा बुके नगरचे शुभ फ्लॉवर्सचे सचिन भुतारे यांनी बनवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे साहेब उपस्थित राहिले आणि त्यांनी हा बुके दिला आणि सर्व परिवाराला शुभेच्छा दिल्या आणि याद्वारे आम्ही सर्व समाजाला एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना असंच त्यांच्या वृद्धावस्थेत आनंद द्यावा, हा संदेश देण्याकरता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांच्या या रेकॉर्डची थेट वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते हा पुष्पगुच्छ त्यांच्या आईवडिलांना भेट म्हणून देण्यात आलाय। या कार्यक्रमाचे आयोजन आईवडिलांना न सांगता करण्यात आलं होतं, त्यामुळे अचानक हे सगळं घडल्याचं पाहून आईवडील देखील भारावून गेले होते। आज 30 एप्रिल 2017 रोजी आमच्या लग्नाला 50 वर्ष झालेली आहेत। या लग्नाचा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम हा कार्यक्रम जो पूर्ण आयोजित केलेला आहे याची मला कुठल्या प्रकारची पूर्वकल्पना त्यांनी दिली नव्हती। या ठिकाणी येई पावे तो सुद्धा इतक्या लोकांना नातेसंबंधातील सर्व लोकांना त्यांनी निमंत्रित केलेली होती याचीसुद्धा मला कल्पना नव्हती। हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। या कार्यक्रमाच्या निमित्त माझा मोठा मुलगा दीपक यांनी 1101 गुलाब पुष्पाचा बुके या कार्यक्रमानिमित्त मला भेट दिलेला आहे, त्याची नोंद गिनीज बुकामध्ये झालेली आहे। त्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे आणि या कार्यक्रमाबद्दल मी या ठिकाणी पूर्ण धन्यवाद देतो। वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन चा नोंद झालेला हा 1111 गुलाबांच्या फुलाचा रेकॉर्ड आज सुरेश हरके आणि त्यांच्या पत्नी संगीता हरके यांना त्यांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर दीपक हरके यांनी दिलेला आहे। निश्चितच एक छंद घेऊन किंवा एक इच्छा आकांक्षा घेऊन आपल्या एका उच्चांक किंवा रेकॉर्ड करण्याच्या हेतूने हा केलेला त्यांचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे। परंतु त्याचबरोबर या वयोवृद्ध लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्यांना 1111 फुलांचा हा या वयामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी भेट दिलेला आहे। निश्चितपणे यामधून प्रेरणा यासाठी घ्यावं लागेल की आपल्या आईवडिलांना सांभाळण्यासाठी अलीकडच्या कालखंडामध्ये जी काही तरुण पिढी वेगवेगळ्या मार्गाने आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही आणि म्हणून आपल्या आईवडिलांचा वयोवृद्ध झाल्याच्यानंतर नीटनाटकाने चांगला सांभाळ केला पाहिजे। त्यांनी आपल्याला जन्म दिल्याच्यानंतर या भूतलावर जगण्याचा जो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे आणि आपल्या या अधिकाराचा आपण वापर करत असताना आपल्याला हा अधिकार ज्यांच्या माध्यमातून मिळाला असला त्यांची यथायोग्य सेवा आपल्या हातून ही घडली पाहिजे। निश्चितपणे या सामाजिक रचनेमध्ये ह्या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून ही गोष्ट आम्ही नुसती या वंडर बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून न घेता त्याचा एक सामाजिक चांगल्या पद्धतीनं उपयोग झाला पाहिजे आणि म्हणूनसाठी हा कार्यक्रम हा समारोह अतिशय महत्त्वाचा आहे आणि ज्यांचा सत्कार झाला त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा आहे। 50व्या वर्षामध्ये अशा पद्धतीनं सर्व नातेवाईक इष्ट मित्रमंडळी येऊन त्यांचा हा वाढदिवस 50वा साजरा केला। निश्चितपणे मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथं उपस्थित राहण्यासाठी देखील आनंद यासाठी झाला आहे की एक चांगली प्रथा आणि परंपरा या माध्यमातून मला बघायला मिळाली। आज माझ्या सासू सासऱ्यांचा 50वा लग्नाचा वाढदिवस असल्याकारणाने आम्ही आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे। हा वाढदिवस आम्ही साजरा करण्याचं उद्दिष्ट एकच होतं
की आजकालच्या पिढीमध्ये सासू सासऱ्यांना म्हणजे आईवडिलांना की लोक वृद्धाश्रमात ठेवतात. पण या संदेशातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपल्या आईवडिलांना जसं सांभाळतो तसंच सासू सासऱ्यांना पण सांभाळायला पाहिजे. यातून हा उपक्रम केलेला आहे. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं महिलांचा मेळावा हा आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पुणे जिल्हा भाजप महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं महिलांचा मेळावा आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील भाजप महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष माधवीताई नाईक या उपस्थित होत्या. तर महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष क्रांती सोमवंशी आणि संदीप भाऊ सोमवंशी यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती कराळे यांनी केलं आहे, तर संदेश जाधव यांनी आभार मानलेत. याबाबत भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष माधवीताई नाईक आणि महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष क्रांती सोमवंशी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत सरकारच्या माध्यमातून केंद्र शासनामध्ये आणि राज्य शासनामध्ये देखील महिलांचा सन्मान, त्यांचं सक्षमीकरण आणि त्यांचं स्वावलंबन याच्याकरता अनेक योजना कार्यान्वित केल्या गेलेल्या आहेत. पक्षाच्या माध्यमातून, महिला मोर्चाच्या माध्यमातून त्या सगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून आम्ही अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम जिल्हा स्तरापर्यंत करत आहोत. याच्याच बरोबरीने आत्ता नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठं यश मिळालेलं आहे आणि त्या यशाच्या माध्यमातून अनेक महिला 50% आरक्षणातून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी म्हणूनही आलेल्या आहेत. त्यामुळे त्या लोकप्रतिनिधींची संवाद आणि त्यांच्या माध्यमातूनही खालपर्यंत कामं नेणं अशा दृष्टीने देखील या दौऱ्याचं आमचं स्वरूप असणार आहे. जसं की या शहरामध्ये आमच्या नगराध्यक्ष आहेत, त्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून आता त्यांनी शौचालयांचा एक मोठा मुद्दा हाती घेतलेला आहे आणि अनुदानं वाटप त्यांचं या शहरामध्ये सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सरकारच्या योजनांना खाली नेण्याकरता, त्याचा सेतू होण्याकरता म्हणून पक्ष आणि लोकप्रतिनिधी, पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय आमच्या ह्या प्रवासादरम्यान आम्ही मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्हा महिला मोर्चाचा मेळावा आयोजित केला होता. वर्षभरामध्ये सातत्यानं 12 तालुक्यांमध्ये फिरत असताना महिलांच्या काही अडचणी समोर आल्या. महिलांना ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्फत सातत्यानं TV वर समजल्या जातात. सातत्यानं आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे महिला कार्यकर्ता सगळ्या गावागावांमध्ये या योजना पोहोचवत आहेत. त्या योजना पोहोचवत असताना महिलांना काय अडचणी आलेल्या आहेत याचं आम्ही सगळं परीक्षण केलं आणि म्हणून आज महिला मेळाव्याचं आयोजन केलं आणि इतका चांगला प्रतिसाद महिलांचा होता. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या भारतामध्ये एक नंबरचा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष आहे, तसंच मला असं वाटते महिलांचा प्रतिसाद इतका चांगला आहे तर पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष 100% झाल्याशिवाय राहणार नाही. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा निघोटवाडी फाटा येथे हॉटेल आस्वाद या ठिकाणी संपन्न झाली आहे. यावेळी पुढील 1 वर्षासाठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सदानंद शेवाळे तर उपाध्यक्षपदी संजय भोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड 1 वर्षासाठी आहे. निघोटवाडी फाटा येथील हॉटेल आस्वाद येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान उर्वरित संघाची कार्यकारिणी याप्रमाणे आहे. कार्याध्यक्ष दिनेश बानखेले, सचिव अमोल जाधव, खजिनदार नवनाथ फलके, सहखजिनदार नंदकुमार बोराडे, प्रसिद्धी प्रमुख पश्चिम विलास काळे, प्रसिद्धी प्रमुख पूर्व ज्ञानेश्वर खिरड, सल्लागार जितेंद्र जोशी, सचिन तोडकर, संजय कोकणे,
संदीप खळे, गिरीश दरेकर, तर कार्यकारिणी सदस्य सीताराम काळे, संतोष जाधव, सुरेश घोलप, शिवाजी गाडे, मोहसिन काठेवाडी यांची निवड करण्यात आली आहे. तर या बैठकीस बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातनं अभिनंदन करण्यात येत आहे. तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघ हा खूप जुना पत्रकार संघ आंबेगाव तालुक्यामध्ये अस्तित्वात होता. त्याची कार्यकारिणी बरेच दिवस अस्तित्वात नव्हती. आज या ठिकाणी संजय कोकणे, सचिन तोडकर, संजय भोर, अमोल जाधव व सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून आज आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी उभी राहिली. त्यामध्ये सदानंद शेवाळे यांचा आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून दिनेश बानखिले, ज्येष्ठ पत्रकार मंचर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून संजय भोर यांची निवड झाली. त्याचबरोबर सचिव म्हणून अमोल जाधव, खजिनदार म्हणून नवनाथ फलके, खजिनदार म्हणून नंदकुमार बोराडे, त्याचबरोबर कार्यकारिणीच्या अनेक सदस्यांची आज या ठिकाणी निवड केली. जवळजवळ 40 सभासद या पत्रकार संघामध्ये असणार आहेत. मी सर्व उपस्थित सदस्यांच्या वतीनं आंबेगाव तालुक्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या पत्रकार संघाला व नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज या ठिकाणी आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची जी काही कार्यकारिणी जाहीर केली त्या कार्यकारिणीमध्ये मी स्वतः सदानंद शेवाळे, तुम्ही माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकून मला या कार्यकारिणीचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी प्रथमतः सर्व पत्रकारांचा ऋणी आहे. या ठिकाणी जे काही संघर्षातून ही पत्रकार संघ या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्यासाठी जी लागणारी भविष्यकाळातील मदत आहे ती सर्वतोपरी मदत प्रत्येकाच्या पाठीमागे उभी राहून करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. जी मला संधी देण्यात आली आहे त्या संधीचं मी सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी जी पत्रकारिता सकारात्मक पद्धतीने आपण या ठिकाणी करत आहोत त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट या ठिकाणी लागलं नाही पाहिजे अशी सर्वांनी काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा माझ्यावर जो काही दृढ विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद देतो. दिनेश बानखिले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. घोडेगाव येथे 1 मे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सगळीकडेच महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. सर्वप्रथम सकाळी 8 वाजता आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. या राष्ट्रध्वज वंदन समारंभामध्ये तहसीलदार रवींद्र सबनीस, BDO राहुल काळभोर, घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, PSI भालेकर, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, BD काळे महाविद्यालयाचे प्राचार्य IB जाधव सर, BD काळे महाविद्यालयाचे चेअरमन माननीय जयसिंगराव काळे इत्यादी मान्यवर आणि शासकीय कर्मचारी तसेच सर्व पत्रकार मित्र उपस्थित होते. तहसीलीतील ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमानंतर BD काळे महाविद्यालयामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर जनता विद्यालय आणि पंचायत समिती येथे सभापती उषाताई कानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्वात शेवटी घोडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच रुपालीताई झोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. आज महाराष्ट्र राज्याच्या 57व्या वर्धापनानिमित्त घोडेगाव शहरामध्ये विविध ठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयात घोडेगाव तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजावंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुक्याचे तहसीलदार, BDO, विविध पदाधिकारी, तालुक्याचे सभापती, उपसभापती आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि त्याचे महत्त्व आपल्या संदेशात विशद केले आणि या कामी त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी
इथून पुढे चांगल्या प्रकारे आपलं योगदान द्यावं याबाबत त्यांनी आशा व्यक्त केली. त्यानंतर घोडेगाव शहरामध्ये बीडकाळे महाविद्यालयामध्ये जनता विद्या मंदिर, पंचायत समिती आंबेगाव आणि घोडेगाव ग्रामपंचायत येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित झाला होता. त्यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आजची स्त्री ही कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे नाहीये. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व ती सिद्ध करतेय. विहिरीचं खोदकाम, क्रेन चालवणं अशा कामांमध्ये देखील महिलांनी आपले पाय रोवलेत. दरम्यान बोरवाडी येथे या महिलांच्या कार्यक्षमतेचा प्रत्यय आलाय. आंबेगाव तालुक्याच्या बहुतांशी भागामध्ये विहीर, बोरवेल इत्यादी जलस्रोतातील पाणी पातळी घटत चालल्यामुळे नवीन विहिरी उत्खनन, विहिरी पुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामामध्ये आता महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. असं चित्र बोरवाडी येथे पाहायला मिळालंय. उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्रच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये घोड नदी पात्राशेजारील गावे वगळता सर्वांनाच दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागतायत. पूर्वी विहिरीची खोदकामे, क्रेन चालवणे ही कामे पुरुष करत असत. मात्र आता या व्यवसायामध्ये देखील महिला आपले पाय रोवण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याचा प्रत्यय बोरवाडी या ठिकाणी पाहायला मिळालाय. बोरवाडी येथील पत्रकार संजय बोर यांच्या घरासमोरील विहिरी खोदकामाच्या वेळी महिलांची काम करण्याची जिद्द पाहायला मिळाली आहे. या विहिरीच्या कामावरती क्रेन चालवण्यापासून सर्व कष्टाची कामे महिलांना करताना पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. अशी मोठ्या कष्टाची कामे करणाऱ्या या महिला सध्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. महाराष्ट्रामध्ये सरकारच्या आव्हानावरून शेतकऱ्यांनी यंदा तुरीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलंय. मात्र नाफेड मार्फत खरेदी प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीये. त्यामुळे शासनानं नाफेड मार्फत बंद केलेली तूर त्वरित सुरू करावी या संदर्भातील निवेदन हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं औंढा नागनाथ तहसीलमध्ये देण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये यावर्षी सरकारच्या आव्हानावरून शेतकऱ्यांनी विक्रमी तुरीचं उत्पादन घेतलंय. परंतु नाफेड मार्फत खरेदी प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरी शासनानं नाफेड मार्फत बंद केलेली तूर खरेदी त्वरित सुरू करावी या संदर्भातील निवेदन हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं औंढा नागनाथ येथील तहसीलमध्ये देण्यात आलाय. यावेळी तहसीलदार श्याम मदनूरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भेट म्हणून तूर देण्यात आली आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, तालुका अध्यक्ष संजय दराडे, जिल्हा परिषद सदस्य मनीष आखरे आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राज्यामध्ये अतिशय 2.5 वर्ष झाली तरी शेतकऱ्याचे हाल अजून संपुष्टात येत नाहीत. एकीकडे शेतकऱ्याला आम्ही शाश्वत जीवन जगण्याची हमी देत असताना मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. राज्यामध्ये 9,000 आत्महत्या आल्या तरीसुद्धा या मुख्यमंत्र्याला पाझर फुटत नाही. आणि एकीकडे मी नवपिढीचा शेतकरी या नात्यानं घोषणा करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे शेतकरी संपुष्टात यावं, शेतकऱ्याची जात संपवावं अशा प्रकारचा घाट चालला आहे. आज या ठिकाणी राज्यामध्ये तुरीचं विक्रमी उत्पादन झालं. ते पंतप्रधानांच्या आव्हानामुळे झालं आणि शासन ते खरेदी करत नाही. रस्त्यावर फेकून द्यायची वेळ लोकांनी आली आणि अशी वाईट परिस्थिती असताना सुद्धा मुख्यमंत्री शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज सगळ्यांच्या वतीनं तहसीलदाराला तूर भेट दिली आणि पूर्ण राज्यामध्ये तहसीलदाराला आज तूर भेट देऊन सरकारला जागे करण्याचं काम या निमित्ताने आम्ही करत आहोत. तहसीलदारांना तूर
शेतकऱ्यामार्फत भेट दिली आणि त्यांना सरकारला जागा करण्याचं काम आज इथं आम्ही केलं आहे. कारण आपण बघितलं की पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर मोठ्या प्रमाणात लावली आणि उत्पादनसुद्धा तुरीचं मोठ्या प्रमाणात झालं. परंतु आज भावामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. आज तुरी कुणीही खरेदी करायला तयार नाही. आज जे नाफेडच्या माध्यमातून जी तूर खरेदी होत आहे ती नाममात्र उगा नावाला खरेदी आहे म्हणून असं दाखविल्या जात आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की आज रांगाच्या रांगा शेतकऱ्यांच्या तुरीच्या लागलेल्या आहेत. 2-2 महिने काटा होत नाही आणि तुरीपासून शेतकरी त्रस्त झालेला आहे. आणि तीच त्रस्त झालेली तूर ज्या शासनाने आम्हाला पेरा म्हणून सांगितलं होतं, आवाहन केलं होतं, त्या शासनाला आम्ही भेट म्हणून आज 1 मेच्या या दिनानिमित्त आम्ही आज त्याला भेट देऊन जागरूक करण्याचं काम इथं केलेलं आहे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. कोपरगाव येथे नुकताच मीम रूल क्रिकेट क्लब यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मीम रूल चषक 2017 या भव्य प्लास्टिक बॉल नाईक क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्यात. त्यामध्ये 4 संघांनी उत्तम सादरीकरण करून पारितोषिके पटकावली आहेत. कोपरगाव येथे मीम रूल्स क्रिकेट क्लब आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मीम रूल्स चषक 2017 भव्य प्लास्टिक बॉल नाईक क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्यात. या स्पर्धेमध्ये 21,000 रुपये किमतीचे प्रथम पारितोषिक औरंगाबाद येथील सबका मालिक 1 या संघानं पटकावलंय. दुसरे पारितोषिक 15,000 रुपयांचे मीम रूल्स कोपरगाव या संघानं, तिसरं 11,000 रुपयांचं बक्षीस आदर्श चौक दत्तनगर कोपरगाव यांनी पटकावलंय. तर चौथं 7,000 रुपयांचं बक्षीस मीम रूल्स बी कोपरगाव या संघानं पटकावलंय. विजेत्या संघांना अल्ताफबाई कुरेशी, हाजी युनुस शेख, मनोज सोनवणे, इम्तियाज अत्तार, अन्सार शेख, निसार शेख, फिरोज पठाण, शहानवाज शहा, अबुजर शेख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंय. बक्षीस वितरण झाल्यानंतर विजयी संघांनी विजय जल्लोष साजरा केलाय. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मीम रूल्स क्रिकेट क्लबनं विशेष परिश्रम घेतलेत. कोपरगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जयंतीनिमित्त मीम ग्रुपने ज्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या नाईटमध्ये आणि इतक्या चांगल्या पद्धतीने भरवल्यानंतर औरंगाबाद आणि कोपरगावच्या दोन्ही टीम फायनलमध्ये आल्या. आणि काही मी थोडं असं मला वाटतं की काही चुका होतच राहतात खेळामध्ये. याचं एवढं सिरियसली न घेता चांगल्या पद्धतीने क्रिकेट हा घडायला पाहिजे. खेळ फक्त हा मैदानापुरता पाहिजे. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर हे मित्र पाहिजे. कारण की आपण जेव्हा इंटरनॅशनल खेळ पाहतो, आज T20 मॅचेस सगळीकडे चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मला खेळ फक्त खुन्नसीने खेळा, परंतु मैदानात खेळा. मैदानात बाहेर आल्यानंतर आपण सर्व मित्र पद्धतीने पाहिजे. आणि मी या सर्व युवकांना ही शुभेच्छा देतो की जशा पद्धतीने आज भरवलं त्याच पद्धतीने प्रत्येक वर्षी भरवा. आम्ही केलं त्यांनी लय सहकार्य केलं आम्हाला साठी. आम्ही खूप मेहनत केली आमच्या प्लेयरांनी सगळ्यांनी. देवाच्या आशीर्वादाने चांगला आम्ही फाइनल मारला, चांगला झालं. कोपरगांव जो यहाँ पर जो इतना अच्छा टूर्नामेंट हुआ और हमारे को फुल सपोर्ट करे, औरंगाबाद के जो मेहमान थे हम, इन्होंने इंशाल्लाह अच्छी मेहनत करे हमारे वास्ते और हमने बहुत मेहनत करे और इंशाल्लाह ऐसे ही करते रहेंगे इंशाल्लाह. मीम रूलच्या सगळ्या कार्यकर्त्यांना व मीम रूलच्या ग्रुपांना अभिनंदन करतो की इतका चांगला त्यांनी नाईट टुर्नामेंट भरवला आहे. तरी आम्ही जितके सहकार्य केल्याबद्दल हाजी युनुस भाई, अन्सार भाई, इम्तियाज भाई, मनोज सोनवणे याच्यानंतर असंच त्यांनी पुढाकार घ्यावा मीम रूलच्या कार्यकर्त्यांनी. याच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांना पुढच्या कार्यकर्त्यांना सपोर्ट करू. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.